नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण नफा व तोटा आणि शेकड्यावारी याचा भाग 2 हा घेऊन येत आहोत. हा टॉपिक आपण PYQ मधून कव्हर करत आहोत. तर टाईम न घालवता मी डायरेक्ट PYQ कडे जातो. पहिला PYQ तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल, सर्वांनी सोडवायचा आहे. तर बघा, एका वस्तूची किंमत %60ने वाढवली. %60ने वाढवली व नंतर %30 सूट देऊन विकली. 30% सूट देऊन विकली, तर व्यवहारात शेकडा नफा किती होईल असं यांनी विचारले. सर्वप्रथम आपण वस्तूची किंमत 100 म्हणूया. 60% वाढवली म्हणजे काय होईल? ती 60% म्हणजे ती 160 होईल. 160 होईल, बरोबर. मग 160 झाल्यावर त्याने काय म्हटले की 30% सूट दिले, म्हणजे 160 वर 30% सूट दिले म्हणजे कितीला विकले? त्याने 70%ला विकले, बरोबर. म्हणून 70चे 100 घेतले. तर हे सॉल्व करायचं आहे. शून्याला शून्य गेला, हा शून्य गेला. 16 सत्ते बरोबर 112. म्हणजे बघा, वस्तू 100ला होती आणि 112ला विकली, म्हणजे प्रॉफिट किती झालं रे? 12%. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तर पुढचा प्रश्न सोडवायचा आहे. एका पुस्तक विक्रेत्याने आपल्या पुस्तकाच्या किमती %10ने कमी केल्यास पूर्वीपेक्षा विक्री 30%ने वाढली. म्हणजे 10ने कमी केल्यास 30% वाढली असं म्हटले त्यांनी. तर पूर्वीच्या उत्पन्नापेक्षा नवीन उत्पन्नामध्ये किती फरक असेल असा प्रश्न विचारला. हा प्रश्नामध्ये जरा लेंदी प्रश्न आहे, तरी पण सर्वांनी सोपा आहे, फक्त समजून घ्यायचा आहे गणिताला या. तर बघा आपण कसं सोडवू. समजा आपण पुस्तकाची किंमत 10 आहे समजू. पहिला किंमत 10 आहे आणि त्याची विक्री बरोबर 10 होते असं समजू. किंमत 10 आहे आणि विक्री 10 होते सर्वप्रथम. मग बघा, आता दुसऱ्या कंडिशनमध्ये काय करू आपण, जरा इकडे लिहून घेऊ कारण आपण व्यवस्थित मांडता येईल आपल्याला. तर बघा, पहिला त्याची किंमत 10% होती समजा आणि त्याची विक्री 10 होत होती, म्हणजे टोटल त्याला प्रॉफिट किती होतं? ₹100 होत होतं, बरोबर. आता त्याने काय म्हटले की पुस्तकाची किंमत आहे ती 10% कमी केली, म्हणजे 10चे 10% कमी केले म्हणजे किती? 1 कमी होणार, 9 येणार आणि विक्री ही 30%ने वाढली असं म्हटले. मग पहिला 10 विक्री होत होती, आता 30% वाढली म्हणजे किती होते? 13, बरोबर आहे का? तर बघा, आता 13 9 किती येते? 13 9 किती येते? सर्वांना माहीत असेल 117% येतं, 117 येतं. मग बघा, आता पूर्वीपेक्षा इन्कम पहिला ₹100 इन्कम होतं आणि आपला आत्ता इन्कम 117 आहे, म्हणजे वाढ किती झाली? 17. मग हेच पर्सेंटेजमध्ये काढायचं म्हटलं तर कसं येणार बघा, 17ची वाढ छेद पूर्वीची किंमत होती 100 आणि नवीन किंमत 100. तर हे 100ला 100 गेलं तर उत्तर येणार 17% वाढ. एवढं करायची गरज नाही, डायरेक्ट आपल्याला ह्याच्यावरनं समजून जाते की डायरेक्ट 17% येते. तर डायरेक्ट असंच उत्तर तुम्ही टिक करायचं आहे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. एका फळ विक्रेत्याने ₹10चे 5 संत्री खरेदी करून ₹15चे 6 संत्री विकले. म्हणजे बघा, 10चे 5 खरेदी केला आणि 15चे 6ला विकला, तर नफा किंवा तोटा किती असं त्यांनी म्हटले. बघा, आता 10चे 5 संत्री म्हटले, मग 10चे 5 संत्री म्हणजे किती? एका संत्र्याची किंमत किती होणार? पूर्वीची किंमत किती होती? 10/5 येणार, म्हणजे एकाची ₹2 येणार, बरोबर. आता नवीन किंमत काय बघा, 15ला 6 विकले त्याने. नवीनमध्ये किंमत बघा, एकाची किंमत किती येणार? 15/6. 15/6 बरोबर किती येते बघा? 15/6 बरोबर 6 दोन्ही 12 राहिले 30, म्हणजे 2.5. म्हणजे बघा, त्याला 50% फायदा झाला आहे. त्याला बरोबर 50% फायदा झाला आहे. मग इथं 50%ला आपण हे घेऊया 0.5, कारण रुपयामध्ये धरलं आहे आपण 0.5. पूर्वीची किंमत, त्याची किंमत किती होती? ₹2 होती. तर त्याला प्रॉफिट हे होत आहे, तर गुणिले 100 करायचं आपल्याला, बरोबर आहे का? तर बघा, 2ने ह्याला 100ला भाग घातल्यावर किती येणार आहे? 50, बरोबर आहे का? आणि 50 गुणिले 0.5 केलं तर ह्याचं उत्तर येईल 25. तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. पुढचा प्रश्न घेऊया. एका गटात 100 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 66 विद्यार्थ्यांना क्रिकेट आवडते, 52ला कबड्डी आवडते, 20 खेळ व 20ला दोन्ही खेळ आवडतात. तर विद्यार्थ्यांना एकूण
किती विद्यार्थ्यांना एकेकी आवड. मागच्याच व्हिडिओमध्ये आपण असला एक प्रश्न सोडवलेला आहे, त्याचप्रमाणे हा प्रश्न सोडवायचा आहे. तर बघा कसं सोडवायचं आहे. तर सर्वप्रथम विद्यार्थी तर 100 आहेत. तर आपण हे वेन डायग्रामनं सोडवू. हा एक गोल काढला समजा आपण. हा आपण क्रिकेट धरूया. क्रिकेटला आपण की लिहूया. क्रिकेट झालं. आणि आपण दुसरं आहे कबड्डी. ह्याला आपण क लिहूया. क्रिकेट कबड्डी झालं. तर या दोघांमध्ये सामायिकमध्ये बघा 20 जण सामायिक खेळतात. 20 जण सामायिक खेळतात असं म्हटले. आणि टोटलमध्ये बघा 66 जणांना क्रिकेट आवडतं असं म्हटले. मग त्यातले 20 इथे गेले, राहिले किती? 46. 66 20 गेले, राहिले 46. म्हणजे बघा हे टोटल क्रिकेटमध्ये 66 विद्यार्थी झाले का टोटल बघा 46 अधिक 20 झालं. आता कबड्डीत बघूया आपण. 52 जणांना कबड्डी आवडते, त्यातले 20 घालवा तुम्ही. इथं येणार 32. बरोबर बघा 32 अधिक हे कॉमनमध्ये 20 बघा, हे पण 52 झाले का, म्हणजे वेन डायग्राम आपली बरोबर आहे. तर आता सर्वप्रथम ही सगळी आवडणारी झालीत. आता आवडणारे टोटल बेरीज करा. 46 अधिक 32 अधिक 20 यांची बेरीज करायची. 32 अधिक 20 52. 52 अधिक 46 किती येणार? 52 अधिक 46 बरोबर येणार 98. म्हणजे 98 जणांना आवडतं, कोणतं ना कोणतं खेळ आवडतं. तर आपल्याला विचारले काय त्याने, एकही खेळ आवडत नाही. मग टोटल विद्यार्थी आहेत 100. मग आपल्याला 100मधनं 98 वजा करायचं आहे. 100मधनं 98 गेले, उत्तर आलं 2. तर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. कळालं काय? कळालं नसलं तर तुम्ही पुन्हा एकदा व्हिडिओ बघा. प्रश्न रिवाइंड पाठीमागे घेऊन पुन्हा एकदा बघा, तुम्हाला समजून जाईल. आता बघा पुढचा प्रश्न आहे. जर एक धावपटू 12 किलोमीटर अंतर धावल्यास 80% धाव पूर्ण करतो. म्हणजे 12 किलोमीटर तो पळाल्यावर 80% धाव पूर्ण होते. तर धाव किती किलोमीटरची आहे असं यांनी प्रश्न, सोपा प्रश्न आहे एकदम. तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या, फक्त समजून घेतला की तुम्हाला डायरेक्ट उत्तर येईल याचं. तर बघा आपण कसं सोडवायचं आहे. 12 किलोमीटर बरोबर 80% आहे. 12 किलोमीटर बरोबर किती आहे? 80% आहे. म्हणजे आपण लिहिणार कसं? 12 हे बरोबर 80% आहे. तर आपल्याला पूर्ण शर्यत कितीची होती ती काढायची. म्हणून याला गुणिले 100 केला आपण. बरोबर काय? याला 20ने भागवल्या, 20 चौक 80, 20 5 100. बरोबर का? 4 4 त्रिकम 12, मग 3 5 15. म्हणजे 15 किलोमीटरची रेस होती. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचं बघा, हा लेंदी प्रश्न आहे बघा, सर्वांनी सॉल्व्ह करायचा आहे. बघा 110% मलईचे 120 लिटर दूध व 8% मलईचे 200 लिटर दूध एकत्र मिसळले मिश्रातील दुधात मलईचे शेकडा प्रमाण किती? हा कॅल्क्युलेशन प्रश्न आहे, सर्वांनी सॉल्व्ह करायचा आहे हा कॅल्क्युलेशन प्रश्न. बघा 120चे सर्वप्रथम आपल्याला 10% काढायचं आहे. म्हणजे बघा 120 गुणिले 10%. 120चे 10%. 120चे 10% किती येणार? 12. त्यानंतर बघा 200चे आपल्याला 8% काढायचं आहे. 200चे आपल्याला 8% काढायचे आहे. 200चे 8%. बरोबर. या 200ला 200 गेले, 200ला 200 गेले, म्हणजे राहिले की बरोबर किती? 8 2 16. बरोबर. एवढे आपल्याकडे मलई आहे. मग आपलं टोटल मलई मिक्स करूया आपण पहिला. टोटल मलई 12 अधिक 16 किती येणार? 12 अधिक 16, 16 अधिक 12 बरोबर किती येणार? 28. 28 आलं काय? 28 आलं आहे. आणि टोटल दूध किती झालं बघा? 200 अधिक 120 म्हणजे किती झालं? 320. गुणिले 100 करायचं आहे आपल्याला. हा 0ला हा 0 गेला. मग बघा 4 भागवल्या, 7 चोक 28 येते आणि 4 8 32 येतोय. बरोबर. मग परत एकदा भागवले आपण. मग डायरेक्ट आपण याला ॲप्रॉक्समध्ये काढूया. 7 गुणिले 10 बरोबर किती येते? 70/8. 70/8 आलं का बघा. आता बघा 8 आपल्याला 70 भागायचं. 8 9 72 येते आणि 8 8 64 म्हणजे 8 पॉईंट उत्तर काय तर येईल. म्हणजे याचं उत्तर जवळपास पर्याय क्रमांक डी येईल. पूर्ण काढायची गरजच नाही आहे. 8.75 या प्रश्नाचं उत्तर आहे. डायरेक्ट बघा 8 पॉईंट उत्तर येईल. पूर्ण काढायची गरज नाही आहे. डायरेक्ट 8.75 तुम्ही टिक करू शकता, कारण बाहेर कुठलाच ऑप्शन 8 पॉईंटवर नाही आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक ड ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. पुढचा प्रश्न बघा. परिसंवादासाठी जमलेल्या सहभागीपैकी 32 व्यक्ती चहा पितात, 35 व्यक्ती कॉफी पितात आणि 22 व्यक्ती जण चहा आणि कॉफी पितात. तर परिसंवादासाठी जमलेल्या व्यक्तींची संख्या निवडा, असा प्रश्न विचारला. मागचा प्रश्न जसा होता तसाच आहे हा ही प्रश्न. सर्वप्रथम आपण विनाकृती काढून घ्या. हे पहिला गो आपण चहाचा धरूया, दुसरा आपण कॉफीचा धरूया,
चहा आणि पूर्ण लिहायची गरज नाही, आपण एवढंच लिहायचं कारण आपल्याला फक्त कमी वेळेमध्ये सॉल्व करायचे. आणि एक कॉमनमध्ये झालं. कॉमनमध्ये बघा आपण म्हटले दोघांनी मिळून 22 जण दोन्ही पण पितात म्हटलं 22 जणी हे झालं. बरोबर. मग आता बघा चहा पितात, टोटल चहा 32 पितात आणि त्यातले 22 गेले, राहिले किती 10. इथं 10 लिहायचं आहे आपल्याला. आणि बघा कॉफी किती जण पितात, 35 पितात, त्यातलं 22 काढून टाका तुम्ही, राहिले किती 13. बरोबर. एवढंच करायचं आपल्याला. मग 13 झालं बघा, 10 आणि 13 किती झालं 23 आणि 23 अधिक 22 45, म्हणजे टोटल किती जण असणार आहेत 45 जण. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. पुढचा प्रश्न सॉल्व करा. बघा तेलाच्या 10 लिटरच्या डब्याची किंमत 1000 रुपये आहे. त्यावर 25% तेल फुकट मिळाल्यास तेलाची प्रति लिटर किंमत किती? बघा 25% तेल फुकट मिळालं म्हणजे पहिला 10 लिटर होतं ते, त्यामध्ये 25% तेल फुकट देतोय. म्हणजे आपल्याला 25% तेल जास्त मिळत आहे 10 लिटरपेक्षा, म्हणजे 10 लिटरपेक्षा 25% जास्त मिळत आहे. म्हणजे 10चं 125% आपल्याला काढायचं आहे. 125चे 100 काढायचे आपल्याला, कारण 125% तेल जास्त मिळत आहे म्हणून 25% घेतलं आपण. 25 भागायला 25 5 125, 25 चोक 100. बरोबर आहे का? बघा आता परत आपण सोडूया. तर 4 परत भागालो, याला 2, हे आलं 5, म्हणजे याचं उत्तर किती येणार 25/2 आलं. ह्याला फ्रॅक्शनमध्ये करायची गरज नाही आहे, तसं ठेवलं तरी चालतंय. आता आपल्याला फक्त किंमत काढायची आहे. मग किंमत काढण्यासाठी काय करायला लागणार आपण, आता टोटल किंमत आपल्याला 1 लिटरची काढायची आहे म्हणून 1000. आपली किंमत किती आली 25/2, 25/2 आलं. हे 2 छेदातला छेद हा अंशमध्ये जातोय, म्हणजे काय येणार इथं 1000/25 गुणिले 2 असं येणार आहे. मग 25 चोक 100 आणि शून्याला 0, मग 40 दुनी 80, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. एकदम सोप्या पद्धतीने सांगत आहे. कळालं नसेल तुम्ही परत बॅग घेऊन परत बघा, तुम्हाला समजून जाईल. पुढचा बघा, अगदी सोपा प्रश्न आहे पुढचा बघा. एका संख्येच्या 50% मध्ये 25 मिसळले असता तर बेरीज 70 येते. एका संख्येच्या 50% मध्ये 25 मिसळले असता उत्तर 70 येते. समजा आता आपण एक संख्या आहे त्याला आपण x म्हणूया. x म्हणलं त्याचे 50% मध्ये धरा, 50% म्हणजे 50/100 आलं. बरोबर आहे काय? प्लस 25 करा, कारण 25 मिसळले आहेत, बरोबर 70 येते. तर आपल्याला संख्या काढायची. बरोबर. 5 1 5, 5 2 10, 1/2 इकडे आलं, 25 आलं, इकडं 25 ॲड होणार, इकडे ॲड झालं, ते इकडं वजा, इथं अधिकमध्ये आहे, इकडं आल्यावरती वजामध्ये होणार. मग 70मधनं 25 गेले, राहिले किती 70मधनं 25 गेले, राहिले 45. बरोबर. मग इथं या बाजूला किती आलं आहे 1/2 बरोबर 45, म्हणल्यावर x बरोबर 90. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. अगदी सोप्या पद्धतीने सांगत आहे, तुम्ही व्यवस्थित ऐका, तुम्हाला सर्व गणित समजून जातील. हां, आता पुढचा प्रश्न आहे. हा सुद्धा बघा कॅल्क्युलेशन मोठा आकडा दिला त्यामुळे घाबरून जायचं नाही. एकदम सोपा प्रश्न आहे, तुम्ही फक्त व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे गणित. विक्रमने एक कार 2,25,000ला खरेदी केली. या व्यवहारात मी त्याला दलालाला 2% दलाली दिली. तर त्याला ती कार किती दलाल दिली म्हणजे काय, त्याचे पैसे जास्त गेले. 25,000ला किंमत, आपलं 2,25,000ला किंमत होती, 2% दलाल दिली म्हणजे त्याने पैसे त्यापेक्षा जास्त दिले. मग आपल्याला 2% किती होतात हे काढायचं आहे आणि ते फक्त त्या 2,25,000 मध्ये ॲड करायचं आहे. मग आपण 2% काढून घेऊ सर्वप्रथम. 2 2 5 1 2 3 असल्यावेळी शून्य व्यवस्थित प्रॉपर मोजून लिहायचे, कारण शून्य चुकला की उत्तर चुकतंय. 2/100 बरोबर. मग आपण बघा 1 2 शून्य गेले, 1 2 शून्य गेले. मग यांचा गुणाकार सर्वप्रथम आपण करून घ्यायचा आहे. मग गुणाकार किती येते बघा, शून्याला 0, 5 2 10, 6ला 1, 2 आणि 1 4 आणि 1 5 आणि 2 4. बरोबर आहे का गुणाकार? तर 4,500 आपल्याला रुपये त्यामध्ये मिळवायचे आहेत. 4,500 मिळवल्यावर बघा याच्यामध्ये आपण 4,500 मिळवायचे 2,25,000 मध्ये. मग बघा आपण बेरीज डायरेक्ट येते तुम्हाला करायला तोंडीमध्ये, तुम्हाला असं करून दाखवतो. 0 आणि या 4,500 रुपये आपल्याला मिळवायचे आहेत. बरोबर आहे काय? बघा 1 2 5
9 2 2 एवढी करायची गरज नाही आहे. तुम्ही डायरेक्टसुद्धा यामध्ये डायरेक्ट आता बघा 25,000 आणि 4,500 म्हटलं 25 अधिक 4 29 येते आणि प्लस 500 म्हणजे 29,500 येणार. असं तुम्ही डायरेक्टसुद्धा सोल्व करू शकता. हे मी बेसिक पद्धतीने सांगितले तुम्हाला. तुम्ही डायरेक्टसुद्धा टिक करू शकता. पर्याय क्रमांक 3 ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर येते. पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न सोडवा तुम्ही. बघा एकदम सोप्या पद्धतीने मी सांगतोय तुम्हाला. विदाऊट फॉर्म्युला काय यूज न करता तुम्हाला हा गणित सोडवायचा आहे. हे गणित सोडवायचं बघा. 25 सायकलची खरेदी किंमत 15 सायकलची खरेदी किंमत म्हटले ही 25 सायकलची विक्री किंमत एवढी आहे. मग बघा मी कसं सोडवतोय बघा. 15 सायकलची खरेदी किंमतला मी ख करतो फक्त बरोबर. 25 सायकलच्या विक्री किंमती एवढ्या आहे. 25 सायकलच्या विक्री किंमती एवढ्या आहे. एवढंच लिहायचं. 25 सायकल तोटा किंवा काय विचारलं त्यांनी तोटा किती होईल असं विचारलं. मग आपण काय करायचं खरेदी किंमत छेद विक्री किंमत रेशो काढून घ्यायचा याचा. म्हणजे बघा ही विक्री इकडे गुणाकारमध्ये इकडे भागाकारमध्ये आलं. आता बघा इथं 25 हायचं राहील आणि इकडचं 15 गुणाकारमध्ये येतो ते इकडं भागाकारमध्ये जाईल. हा रेशो बरोबर आहे का बघा. मग इथं 5 भागवलं 5 5 25 आणि 5 त्रिक 15. मग बघा इकडचं डायरेक्ट ते खरेदी किंमत 5 आली आणि विक्री किंमत ही 3 आली. तुम्हाला डायरेक्ट दिसत असेल. मग बघा खरेदी किंमत कायम खाली लिहितो आपण प्रॉफिट किंवा लॉस काढण्यासाठी. खरेदी किंमत आली 5 आणि याच्यातला फरक किती आहे 2. ते आलं 2 गुणिले 100 बरोबर काय. 5ने 100ला भागवल्यावर उत्तर येईल 20. 20 दुनी 40 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर. 20% त्याला तोटा झालेला आहे. कारण बघा खरेदी किंमतपेक्षा विक्री किंमत कमी आहे त्यामुळे 20% त्याला तोटा झाला आहे. नाही 40% त्याला तोटा झाला. चुकून 20% म्हटलं मी. 40% त्यांना 20 गुणिले 2 40% त्यांना हा तोटा झालेला आहे. बघा पुढचा प्रश्न बघा. 18 पलंग 16,800 रुपयाला विकल्यामुळे 3 पलंगाच्या इतके खरेदी किंमत इतका नफा झाला. म्हणजे 3 पलंगाच्या खरेदी किंमत इतका नफा झाला आहे त्याला 18 पलंग विकल्यामुळं. तर प्रत्येक पलंगाची खरेदी किंमत किती. एकदम सोपं आहे बघा. 18 पलंग खपल्यावर त्याला 3चा फायदा झाला आहे. म्हणजे फायदा 3चा झाला आहे ना म्हणून त्यांची ॲडिशन करायची डायरेक्ट. 18 अधिक 3 21 झालं बरोबर. 21चीच किंमत 16,800 हे होणार आहे कारण त्यांनी 3चा फायदा झाला आहे म्हणून 16,800ला आपण डायरेक्ट 21 भागवायचं आहे. मग 21 8 168 आणि 2 शून्याला 2 शून्य म्हणजे 800 रुपयाला प्रत्येक पलंग हा मिळेल. खरेदी किंमत किती हेच विचारले आपल्याला. 800 रुपये पर्याय क्रमांक 4. एकदम सोप्या पद्धतीने कमी वेळात कसे सॉल्व्ह करायचे हे तुम्हाला सांगत आहे. व्यवस्थित तुम्ही बघून घ्यायचं आहे फक्त व्हिडिओ. एकदम सोपे आहेत गणितं. घरगुती गॅसची किंमत 40% वाढवली आणि आणखी 30% वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यास एकूण किती टक्के वाढ ठरेल. बघा सर्वप्रथम 40% वाढवले आणि नंतर 30%. म्हणजे बघा पहिला आपण धरूया त्याला 100 होतं बरोबर. मग त्याला 40% वाढ केली आपण. 40% 100वर आपण 40% म्हणजे किती केलं बाबा 140% झालं बरोबर. आणि त्यावर परत 30% वाढ त्यांनी मंजूर केली. म्हणजे आत्ता 140वर 130% करायचं आहे आपल्याला बरोबर का. मग आपण डायरेक्ट हा शून्य गेला, हा शून्य गेला. मग 13 गुणिले 14 आपल्याला करायचं आहे. 13 गुणिले 14 करायचं आहे. 13 चौक 52 येणार. हातचा आला 5. 13 आणि 5 18. म्हणजे बघा सर्वप्रथम त्याची किंमत होती 100 रुपये आणि त्याची आत्ता किंमत होणार 182%. वाढ किती झाली 82%. म्हणजे पर्याय क्रमांक 3 एकदम सोप्या पद्धतीने सांगत आहे. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. पुढचा प्रश्न बघा. रुपये 70ला एक वस्तू विकल्यास 10 रुपये नफा झाला. रुपये 10 नफा झाला. म्हणजे 70ला विकल्यास 10 रुपये नफा झाला. तर 81ला विकली असती तर किती नफा झाला असता असा प्रश्न विचारला. 70ला विकल्यास 10 रुपये नफा झाला. मग खरेदी किंमत किती असणार आहे 70 वजा 10 असणार आहे खरेदी किंमत. म्हणजे 60 रुपये खरेदी किंमत आहे बरोबर. कारण विकले त्याला नफाच झाला ना 10 रुपये म्हणून 70 वजा 10 केले 60 रुपये त्याची खरेदी किंमत आली बरोबर का. आता बघा 81 रुपयाला विकले म्हणजे फरक किती आहे बघा. 81 रुपयाला 81 वजा 60 21 आणि खरेदी किंमत 60 आहे आणि गुणिले 100 बरोबर का. हा शून्यला हा शून्य गेला. आता बघा 3 दुनी 6 3 7 21. 2ने याला भागवल्यावर 10ला 2 पंचे 10 7 5 35 म्हणजे 35% ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. बघा पुढचा प्रश्न सोडवायचा आहे.
जर बघा एकदम सोपं आहे, फक्त वाचनात तुम्ही गडबड केला ना तर गणित चुकते. त्यामुळे वाचनात आपण गडबड करायची नाही आहे. व्यवस्थित प्रत्येक शब्द हा वाचायचा. बघा, एका वस्तूची खरेदी किमतीच्या दीडपट विक्रीची किंमत आहे. खरेदी किमतीच्या दीडपट विक्रीची किंमत आहे. तर शेकडा नफा किती असं म्हटलं. बघा खरेदी किंमत आहे 10 रुपये समजा आपली खरेदी किंमत. हे जे दीडपट केलं, दीडपट म्हणजे किती, याला 1.5 आपण गुणलं डायरेक्ट, तर किती येणार आहे बाबा, 10ला 1.15 म्हणजे ती 15ला विकली आपण. आपला प्रॉफिट किती का म्हणजे नफा किती आहे ते काढायचं आहे. म्हणजे 10ची वस्तू 15ला विकली आपण, म्हणजे प्रॉफिट किती झालं त्याला 5. किती, 10ला वस्तू होती म्हणून 10, आणि त्याला शेकडामध्ये काढायचं आहे म्हणून आपण गुणिले त्याला 100 केला. मग ह्या क्षणीला हे क्षणी गेला 5 10 50, म्हणजे 50% ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. पर्याय क्रमांक 3. वाचनात गडबड केलं की गणित चुकते. वाचनात अजिबात गडबड करायची नाही, व्यवस्थित वाचायचं आहे प्रत्येक गणित. आता बघा, दिसायला फक्त गणित मोठं आहे, परंतु गणित अवघड अजिबात नसते. तुम्ही व्यवस्थित वाचायचं आहे. बघा, एका शाळेत 1400 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 25% विद्यार्थी चष्मा परिधान करतात, म्हणजे चष्मा घालतात. परिधान म्हणजे काय, घालतात. चष्मा परिधान करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी 2/7 इतकी मुले आहेत. 2/7 इतकी मुले आहेत, बरोबर. तर त्या शाळेतील किती मुली चष्मा परिधान करतात असं त्यांनी प्रश्न विचारला. पहिला बघा, 25% मुली चष्मा परिधान, पहिला 25% काढून घेऊ आपण. यात मुलं मुली सर्व मिक्स असणार आहेत. 1400 चे 25% काढू, 25/100. 25 एके 25, 25 चोक 100, बरोबर. आता 4ने फक्त 1400ला भाग घालवायचा आपण. बघा, 4 त्रिकम 12, हातचं आलं 2, 4 पंचे 20, 350. 350 आला का भागाकार, 350 आले. आता बघा, 2/7 मुले आहेत, परंतु आपल्याला मुली काढायचं आहे. हे व्यवस्थित वाचून घ्यायचं. मुलं 2/7 मुले आहेत म्हटलं, मुली किती असणार आहेत, 5/7, बरोबर. 2/7 मुले आहेत म्हटलं, राहिले किती, 7मध्ये 2 गेले, 5 राहिले, म्हणून 5/7 मुली आले. आणि डायरेक्ट आपले मुले टोटल चष्मा घाल 350 आहेत, म्हणून डायरेक्ट 350 केलं आहे आपण इथं. म्हणून 7 5 35, हे 50 आलं, 5 5 25, म्हणजे 250. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. पुढचा प्रश्न बघा, एका शाळेत 97% विद्यार्थी हजर आहेत. 97% विद्यार्थी हजर आहेत आणि 18% गैरहजर आहेत. तर त्या शाळेची विद्यार्थी संख्या किती. एकदम सोपा प्रश्न आहे, तुम्ही सॉल्व करायचं आहे. बघा सुटते काय. 97% विद्यार्थी हजर आहेत आणि 18 विद्यार्थी गैरहजर आहेत. 97% हजर आहेत म्हटलं, गैरहजर किती असणार आहे, 3%. म्हणजे 3% बरोबर 18 असणार आहे काय, कारण गैरहजर 3%च राहणार आणि 3% बरोबरच 18 येणार आहे. मग आपल्याला 100% विद्यार्थी काढायचे आहेत. मग डायरेक्ट काढायचं आहे 18/3 गुणिले 100, हेच काढायचं आपल्याला. 3 संग 18, 6 गुणिले 100 बरोबर 600. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न फक्त दिसतोय मोठा, तुम्ही व्यवस्थित सॉल्व करायचं आहे. ह्या प्रश्न सोडवायला शॉर्ट ट्रिक पण आहे. शॉर्ट ट्रिक पद्धतीने 10 सेकंदात तुम्ही गणित सोडवू शकता, फक्त दिसतंय मोठं. बघा, एका विक्रेत्याने 2 भ्रमणध्वनी संच 4,950 रुपयाला विकले. तेव्हा त्याला एकाच्या खरेदीवर 10% नफा आणि दुसऱ्याच खरेदीत 10% तोटा झाला. तर त्या व्यवहारात एकूण नफा किंवा तोटा किती झाला हे विचारले. असल्यावेळी एक वस्तू दोन्हीला सेम न विकल्या असेल तर यावेळी 100% तोटाच होतो, हे लक्षात ठेवायचं आहे. मग डायरेक्ट आपण तोटाचं पर्सेंटेज काढायचं आहे. तोटा पर्सेंटेज काढण्याचं जे हे दिले पर्सेंटेज दिले 10, त्याचा आपण वर्ग काढायचा आहे आणि छेद 100 करायचं आहे. मग बघा, 100/100 बरोबर 1. असल्या वेळी कायम तोटाच होतो, त्यामुळं पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. दुसऱ्या पद्धतीनं सुद्धा सोडवता येते हे गणित, परंतु ते खूप लेंदी होते. तुम्ही हीच पद्धत लक्षात ठेवा, डायरेक्ट सोप्या पद्धतीने तुम्हाला सुटून जाईल. तुम्हाला जर याची चांगली व्यवस्थित पद्धत जर बघायची असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकतात. मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीनं सांगू शकतो बेसिकपासून कसं सोडवायचं आहे गणित. तुम्ही हे शॉर्टकटच लक्षात ठेवा, कारण तुम्हाला पेपरमध्ये कमी वेळ असतो. पुढचं बघा, रामूने 10 क्विंटल सोयाबीन 350 रुपये प्रति क्विंटल दराने विकले.
बरोबर. 3850 प्रति क्विंटल दराने विकले. व्यापाऱ्याने शेकडा 2% दराने आडत आकारली. 2% दराने त्याला आडत आकारली. तर रामूला सोयाबीनचे किती रुपये मिळतील असा प्रश्न विचारलाय. तर एकदम सोपा प्रश्न आहे बघा. सर्वप्रथम प्रति 10 क्विंटल आहे त्याकडे आणि प्रति क्विंटल त्यानं 3850 म्हटले. मग 10 क्विंटलचं किती होईल? 3850 आणि 10 गुणिले केले म्हणून त्याला 1 शून्य जास्त घेतला आपण. बरोबर. एवढी किंमत आली. मग त्याने काय म्हटलं की 2% आडत आकारली. म्हणजे याच्यावर 2% त्यानं आडत दिली आहे. म्हणजे 3850वर त्याने 2% आडत दिली आहे. म्हणजे 2/100 केलं मी. हे 2 शून्य हे 2 शून्य गेले, हे शून्य 2 शून्य गेले. तरी बघा 2 5 10, हातचा आला 1, 8 दुनी 16, 16 1 17, हातचा आला 1, 6 1 7. बरोबर. म्हणजे 770 रुपये त्यानं आडत दिले. 670 रुपये. म्हणजे त्याला टोटल कितीला पडलं? यातनं 3,85,000 आपलं 38,500 मधून त्याला 7,770 रुपये त्याला वजा करायचं आहे. मग ते आपल्याला टोटल रक्कम त्यातनं येईल. मग बघा आपण डायरेक्ट वजाबाकी करून घेऊ. 38,500 वजा 770. शून्याला शून्य गेला, हे 3 आलं, इकडे एक घालू आपण, इकडे एक आला. 15 मधनं 8 गेले, राहिले 7. बरोबर. परत एक गेलं 7 आणि 3 7 7 3 0. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. चला पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न बघा. हे प्रश्न बघा. रामने रुपये 5,000ला खरेदी केलेला मोबाईल शेकडा 10% नफ्याने श्यामला विकला. श्यामने तोच मोबाईल शेकडा 10% तोट्याने सुरेशला विकला. तर सुरेशची खरेदी किंमत काय? ह्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. कारण ह्याला मी मुद्दाम ऑप्शन दिलेलं नाही आहे. तुम्ही कमेंटमध्ये डायरेक्ट बरोबर उत्तर द्यावं म्हणून डायरेक्ट तुम्ही उत्तर टाईप करून सांगायचं आहे कमेंटमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.